डॉक्टर थँक्यू सो मच, तुम्ही चाबीवाल्याला शोधून आणलत. हो, मी पाहिलं ना काल रात्री तुम्हाला खूप अनकम्फर्टेबल फील होत होतं, म्हणून मी यांना आणलं. त्यात तुमचं सामानही आतमध्ये अडकलं होतं. खरं तर तुम्ही काल रात्रीच म्हणत असताना माझ्या रूममध्ये नाही झोपायचं, तर रात्री शोधून आणलं असतं यांना. एक खरं बोलू का, तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन नाही चांगलं दिसत. तुम्ही नेहमी हसत राहा, मला खूप वाईट वाटतं. नाही तर उघडला. किती पैसे झाले? 200 रुपये झाले. ठीक आहे, ही छान. थँक्यू. चल मायरा. आज माझा शेवटचा दिवस आहे ट्रेनिंगचा, सो आपण आज संध्याकाळीच निघूया. मी लवकर येईन संध्याकाळी हॉटेलवर. सो मला चेंज करून जावं लागेल. हो. नाही, मला कपडे चेंज करून जावं लागेल. हो. ॲक्च्युली मी म्हणते की तुम्ही बाहेर थांबू शकता का, मी चेंज करते. ओह सॉरी, माझ्या लक्षातच नाही आलं ते. यू कंटिन्यू. मायरा चेंज कर. नाही, मला खेळायचंय. मायरा आवर लवकर. डिंपल, त्यांनी त्यांची पायरी सोडली म्हणून आपण आपली पायरी सोडायची वय ग? तुझी हिंमतच कशी झाली त्यांच्यावर इळा उचलायची? नाहीतर काय, लयच ताल सुटायला लागलाय आता हिचा. वाईच कौतुक केलं की पार डोक्यावर मिरच वाटायला लागली. वय का, मग तिनं कसं बी वागलं तर ते चालतं का तुम्हाला? वय वागू दे, मोठ्या आहेत ती त्या, आणि त्या कसं बी वागल्या ना आम्हाला काय फरक पडत नाही. पण तू आमची लेक आहेस, तुझा जर तोल केला असता ना उद्धार झाला असता आमचा. वय का, मग ते जेव्हा माझा उद्धार करतात तेव्हा का ग बसता ग? ते काय बी नाही, ती वंदी आत्या परत या वाड्यात मला दिसली नाही पाहिजे. डिंपल, बाई शांत हो. तिचं पण घर आहे. आता तोंडाने जरा चाबरी आहे, पण आपण समजून नको ग घ्यायला. एवढा रागबारा नाही बाळा. नाहीतर काय, माझी लेक आहे ती, तिचा बी हक्क आहे ह्या वाड्यावर. आणि मी जिथे आहे ना तोपर्यंत तिला कोण अडवते तीच बघते मी. ठीक आहे, येऊ दे तिला, पण परत जर तिनं काय केलं तर ती हाय आणि मी हाय. आय मीना, सुपर सीना, लेझी गर्ल, डिंग डॉंग. आता फास्ट. मायरा, काल आपण पप्पा आणि मुलीचा खेळ खेळलो, त्यात तुला मजा आली ना? हो, खूप मजा आली. असं किती दिवस खोटा खोटा खेळ खेळणार? तुला खरा खरा पप्पा हवाय? हो. कसा पप्पा हवाय तुला? माझ्यासारखा पप्पा चालेल? मी तुला खूप खाऊ देईन, आईस्क्रीम देईन, तुझ्यासोबत खूप खेळेन, तुझ्यावर प्रेम पण खूप करेन. आणि मम्मावर, तिच्यावर पण प्रेम करणार? हो, तिच्यावर पण खूप प्रेम करणार. ये, मला अशाच पप्पा पाहिजे, सेम तुमच्यासारखा. मला तुम्ही खूप आवडतात. मला पण तू खूप आवडतेस. आता मम्माला सांगणार आहे. काय सांगणार मम्माला? का मला हेच पप्पा पाहिजे. आजपासून माझे हेच पप्पा. आव, ह्या वाड्याची तर पार राख रांगोळी केली आहे ह्या सगळ्या लोकांनी. आणि हा कंपाऊंडर आल्यापासून तर रातचं वाड्यात कुणी बी येतंय आणि कुणी बी जातंय, त्याला काय धरबंदच राहिला नाही. अगं आई, सपान पडला असेल तुला. तर मी बोळ्यानं दूध नाही का पेत, ती सपा नाही का खरं मला न कळायला. नक्कीच माझ्या दागिन्यावर कुणाचा तरी डोळा आहे. बाबू,
तू जाऊन आत्ताच्या आत्ता माझा दागिने घेऊन ये, मला बघायच्यात ती. अगं आई, तुला किती वेळा सांगितलंय पतपेढीत ठेवल्या तुझं दागिनं. होय आजी, अगं मला पण रातचा कसला तरी आवाज आला होता. पण तू हे कुणाला सांगू नको काय, नाहीतर डॉक्टर सगळ्यांनी सांगत फिरतील की तुला याड लागलं होतं. आपण काय करू माहितीये का, आपण एका नाही पोलिसात जाऊ आणि मग तिकडेच कंप्लेंट देऊ. आणि असं बी पोलीस वाड्यात आल्यावर मला लय भारी वाटतं. टोन्या, तुला काय अक्कल आहे का नाही? अरे इथं आम्ही वाड्यात पोलीस नको म्हणतोय आणि तुला भारी वाटतंय बाई. टोन्या, तू चल ग माझ्या संग. रात्री वाड्यात चोर शिरलं होतं म्हणून तक्रार नोंदवून येऊ आपण. हा होय, चल चल. ग बस, कुणीच कुठं जायचं नाही. आजी, काल रात्रीला मी दरवाजा उघडला होता कारण डॉक्टर आलं होतं. मग मी एवढे हाका मारल्या तर त्याची काय दातखळी बसली होती वय मला सांगायला. कारण तू सारखी त्यांना शिवाय देत असते ना, म्हणून ते काय बोललं नाही. आणि असं बी तू काय बी बोलत असते विचार न करता. त्या दिवशी पण दिव्या मॅडम चौकशीसाठी आल्या होत्या ना, तेव्हा बी डॉक्टरना काय बी बोलत होती बघ. हो, मी किती बी काय बी बोलले तर तुम्ही आहेत की पांघरून घालायला. आणि काय गरज आहे का त्याला पाठीची घालायची. एक नंबरचा आतल्या गाठीचा आहे तो कंपाऊंडर. दे त्याला इथनं वाड्यात हाकलून. द्या द्या हाकलून द्या, म्हणजे उपाशी मारूत. हो, तो यायच्या आधी आपण भीकच मागत होतो नाही का. लागलीच होती. काय होतं वा आपल्याकडं? आ, तुम्हाला डॉक्टरांच्या पैशातलं चांगलं चुंगलं खायला पाहिजे, पण डॉक्टर नकोत. ए, मी त्याच्या पैशावर जगत नाही. मला नको त्याचा पैसा. आणि काय ग सारखं पैसा पैसा करतेस? तू काय उपकार नाही करत. इथं राहतोय वाड्यात आणि मी काय त्याला बोलवायला गेले नव्हते इथं राहायला ये म्हणून. थांब, त्याला आता आज आहे ना वाड्यात फायरच काढते. बा झालं तुझा ऐकालवा. आता दूर जास्त बोललीस ना तर जीवच देईन मी आता. जा की लगेच जा, नाहीतरी काय उपयोग आहे तुझा खायला कारण धरणीला भार. ठीक आहे, तुला आता माझी अडचण होत असेल ना तर आता मी जीवच देईल. मी मेल्यावर जर तुझ्या मनाला शांतता लाभत असेल ना तर आता जातो जीवच देतो. आवा आवा, त्यांचं काय मनावर घेता का की? पप्पा गेलं. अरे जाऊ दे की, तो काय जीव बिव देत नाही. 1000 वेळा जीव द्यायला जातो म्हणून गेलाय आणि परत आलाय. देवच मोठा आलाय जीव देणारा. आवा ऐका की जरा. आवा, असं डोक्यात राहत घेऊ नका. कटाळा आलाय मला. रोजच तमाशा आहे हा. नाही करणार कोणी तमाशा. तुम्ही माग फिरा बघू. पप्पा थांबा. अरे काय झालं, कसं बोलताय? अरे माझ्या बापू, आमचा बाप्पा जीव द्यायला निघालाय. पकड थांबा म्हटलं का नाही. थांबा तुम्ही इकडे. कुठं चाललाय तिकडे? डोकं बिकं फिरलं काय तुमचं? हा, काय झालंय काय तुम्हाला? हे बजा बजा, सोड मला. रोज रोज पैशाचा तमाशा, हिच्या लग्नाचा तमाशा. टेन्शन आलंय मला. सोड मला, जीव द्यायचा. हा, मग काय जीव देणार का? माझं गप गोमाना ऐका, नाही तर उचलू नाही का, नाही तर मला नदी फेकून देणे एका बुकीतच. हा दे, बुकीत दे दे, फेकून दे. मला नाही जगायचं आता. असं काय बोलताय निंपे? पप्पा प्लीज तुम्ही घरी चला आधी. आता घरला माझा मडत जाणार. हा, मड घरी जाईल. हा गावास बाबू, उचला त्यांना घरला घेऊन चला. उचला. बजा बजा बजा, नको सोड. बजा सोड मला. बजा सोड. बजा चला म्हटलं का नाही, कुठं मी पळत चाललाय. आपण निवेदनाला आईस्क्रीम घ्यायचं. हो. मायरा, काय आहे हे? ते अंकल आहेत, पप्पा नाही आहे. त्यांना अंकल बोलायचं. नाही, मी पप्पाच म्हणणार.
काय बघतो? मायरा, ब्रेकफास्ट करतीये. थँक्स. डिंपल, बरं झालं आलीस. ते कपडे घेऊन जा तेवढे धुवायला. तुम्हाला कपड्यांचं पडल्यावर इथं तुमच्यामुळे भांडणं व्हायला लागली घरात. काय माझ्यामुळे काय होतंय? काय नाही झालं ते विचारा. आमच्या घरात सारखी भांडणं होत आहेत, पर जीव द्यायची भाषा करायला लागले. कोण करतंय जीव द्यायची भाषा? आमचे पप्पा जीव द्यायला निघाले होते. तुम्ही लग्नाला नाही म्हणताय ना, म्हणून असं करायला निघाले होते ते. डिंपल, काय झालं सविस्तर सांगशील का मला? डॉक्टर, तुम्ही जेव्हा बाहेर गेले होते ना, तेव्हा आमची वंदी आत्या आली होती. लय कटकट घालत होती बघा, आणि तिनं माझ्यासाठी स्थळ पण आणलंय. चांगली गोष्ट आहे डिंपल. मग स्थळ आणलं तर लग्न करून टाक. असं ना? पण माझ्या मम्मीनं बी सांगितलं आत्याला, आम्ही तिच्यासाठी लय चांगलं पोरगा बघितलंय. आता असं बघायला काय झालं? माझ्या मम्मीला तुम्ही जावई म्हणून पसंत आहे. आणि असं बी तुम्हाला माहित आहे ना, तुम्हाला जशी माझी गरज आहे तशी मला बी तुमची गरज आहे. त्यामुळं आपल्याला लग्न करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही बघा. तुला जरा सुद्धा माझा आनंद बघवत नाही का ग? आता मी कुठे ट्रिप वरून आलोय, मला जरा तरी आनंद सेलिब्रेट करू दे. इथे आल्याला लगेच तुझं सुरू झालं लग्न लग्न लग्न. मी तुला मागेच सांगितलं होतं ना, लग्न या टॉपिक वरती तुझ्याकडनं काही विषय नको म्हणून. पण तुम्ही माग म्हणाला होता ना, मी तुला विचार करून सांगतो. तुम्ही अजून बी सांगितलं नाही. ठीक आहे, झालाय माझा निर्णय. माझा या लग्नाला नकार आहे. जाऊन सांग जा तुझ्या मम्मीला. म्या नाही सांगणार, कारण म्या लग्नाला तयार आहे. आणि तुम्हाला बी माझ्याशी लगीन करावंच लागल. तुम्ही माझ्याशी कसं लगीन करत नाही ना, तेच बघते. थांब, काय? कपडे घेऊन जाते. अरे वा, आज मायराने नाश्ता पूर्ण फिनिश केला. व्हेरी गुड गर्ल. चल मी येते. बाय. शांताराम. मम्मा, मला वाड्यात सोड ना. नाही मायरा, आज नाही जायचंय वाड्यात आपल्याला. नाही, मला जायचंय वाड्यावर. मला पप्पांना भेटायचंय. तुला नाही म्हटलं ना एकदा? शांत बस. आणि हे काय चाललंय तुझं? त्या डॉक्टरांना पप्पा बोलणं बंद कर. तू आजपासून त्यांना पप्पा बोलली ना, मला अजिबात चालणार नाही. ठीक आहे, नाही बोलत. पण मला इथे आवडत नाही. मला तिकडे वाड्यावर जायचंय. तुला नाही जायचं म्हटलं ना एकदा? समजत नाही? इथे शांताराम अंकल आहे, त्यांच्या सोबत थांब. ते खेळतील तुझ्या बरोबर. मायरा, माझी गुडगुल आहे ना तू. बघ, आपण काय इथे कायमची राहणार आहे का? नाही ना. तुला त्यांच्याशिवाय राहायची सवय करून घ्यावी लागेल बाळा. इथे शांताराम आहे, त्यांच्यासोबत खेळ. बाय, मी येते. शांताराम, खेळायच्या बरोबर. हो मॅडम, आलोच बेबी. काय खेळताय बेबी? मी आलोच हे ठेवून, तू खेळ तोपर्यंत.
ही दिव्या आणि मायरा का आला नाहीत अजून? डिंपल, दिव्या आणि मायरा वाड्यात आला नाहीत का अजून? अहो मी पण तुम्हाला हेच विचारायला आले होते, अजून कसे काय आले नाही ते? तुम्ही काय कांत नाही ना केलं? मूर्खेस का तू? मी काहीही केलेलं नाहीये. उलट आम्ही छान एन्जॉय केलं तिकडे. मायरा तर मला पप्पा काय पप्पा काय म्हणालात तुम्ही? नाही, मायरा मला सोडायलाच तयार नव्हती. डॉक्टर, तुम्हाला लोकांना एवढं भुलवायला कसं जमतो? आधी त्यांच्याशी एकदम गोडीनं वागायचं, मग तुसड्यागत वागायचं. माझ्या बी घरातल्यांशी तुम्ही असंच वागलाय आणि आता लग्नाचे. हे बघ, मी तिकडे जातो आणि त्या दोघी का आल्या नाहीत हे बघून येतो. का? तुम्हाला काय करमत नाही तिच्याशिवाय? जसं काय तुमच्या सोबत रोज त्या वाड्यात असायच्या नाही का? डॉक्टर, ती दिव्या मॅडम पोलीस आहे ही ध्यानात ठेवा. आणि तिच्या एवढं बी जवळ जाऊ नका की तिला तुमच्यावर शक येईल. बरोबर बोलत तू डिंपल. मी नाही जात, तू जा. काय म्हणाला? मी जात नाही, तू जा आणि त्या वाड्यात का आल्या नाहीत बघून ये. जा. मी का जाऊ? कारण तू माझी पार्टनर आहेस. डॉक्टर, एवढं कसं तुम्हाला सोयीनं वागता येतं? त्याआधी मला सांगा, तुम्ही तिच्यासोबत असं काय वागला होता की ते आज आले नाहीत? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग? मी काहीही केलेलं नाहीये. जा आणि वाड्यात का आल्या नाहीत बघून ये. सांगितलं तेवढं काम कर. पैसे घेतेस ना माझ्याकडनं कामाचे, तसं कामही करत जा. जा. जाती हूं. रूपाच्या केसमध्ये अजून काहीच प्रोग्रेस नाहीये. याचा अर्थ आपण चुकीच्या मार्गाने जातोय. आपल्याला दिशा चेंज करावी लागेल. मॅम, रूपाला इथे येऊन बरेच दिवस होऊन गेलेत. पण देवी सिंगच्या स्केचवरून आपल्याला काहीच माहिती मिळाली नाहीये का? नो. जैन मॅडम, रूपाचे वडील आलेत, तुम्हाला भेटायचे. पाठवा. या इकडे बस. बोला. माझ्या रूपाबद्दल काही कळलं का? अजून नाही, पण आमचे प्रयत्न सुरू आहे. आम्ही सगळीचकडे देवी सिंगचं स्केच लावलंय. मॅम, स्केच मध्ये काही गडबड तर नसेल ना, ज्यामुळे आपला देवी सिंग पर्यंत पोहोचता येत नाहीये? असं कसं बोलताय तुम्ही? ह्यांना समोर बसून हे आपण स्केच काढून घेतलं होतं. हा देवी सिंग नाहीये. व्हॉट? नाही, हा देवी सिंग नाहीये. अहो काका, असं का बोलताय तुम्ही? तुम्हाला समोर बसून हे स्केच काढून घेतलंय आम्ही. पण ते अगदी हुबेहूब देवी सिंग सारखं होतं. ते हे नाहीये. म्हणजे स्केच मध्ये छेडखानी झाली. हा देवी सिंग इथेच कुठेतरी आहे. काका, तुम्ही काळजी करू नका. काहीही झालं ना तर हा देवी सिंग माझ्या हातून सुटणार नाहीये.